रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आतापर्यंत एवढ्या स्पर्धा झाल्यात, त्या स्पर्धांपैकी हा सामना सगळ्यांच्या मनात घर करून जाईल असा पाहिजे फायनलचा सामना. पैसा वसूल मॅच. 2 बॉल 2 धावांची गरज. सुपर ओव्हर होईल का? हा बॉल महत्वाचा आहे. इथे विकेट आली तर सुपर ओव्हर होऊ शकते. अजूनही सामना जिवंत आहे. नागेश वाडेकर 59 रन झाले. पुढचा बॉल नागेश वाडेकर. शेवटी नागेश वाडेकरने हा सामना जिंकून दिलाय. अनबिलिव्हेबल. काय सामना रंगला, शेवटपर्यंत लढला. 2 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा होत्या आणि मॅच विनिंग नॉक तेजस पाटील डायगर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक नागेशला, टीमला 5 असे टोटल 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मॅच विनिंग नॉक. सामना जिंकून दिला आणि खरोखर गॉडफादर भाई चषकामध्ये नागेश वाडेकर हे नाव चर्चेमध्ये राहील. आशिष मेहरुल या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब या खेळाडूने जिंकलाय. आशिष मेहरुल वेस्ट बॉलर. त्याच्या बिहाफ मध्ये जर कुठलाही खेळाडू असेल तर कृपया हा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. केतन मात्रे आपला संपूर्ण संघ घेऊन या प्लीज. यानंतर पुढचा पुरस्कार आहे बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डर. सगळ्यात चांगल्या कॅचेस जर कोणी घेतले असतील भर पावसात आणि खेळ तसाच चांगला दाखवला असा सिल्वर स्टारचा सूरज. सूरजच्या बिहाफ मध्ये जर कोणी असेल तर सूरज केनेचा हा पुरस्कार बेस्ट फिल्डरचा त्यांनी स्वीकार करावा. या ओम आपणच हा पुरस्कार घ्या. प्रितेश पाटील यांना विनंती करतोय. सूरज सिल्वर स्टार भिवंडी या टीमचा खेळाडू, ज्या सूरजने काय कॅचेस पकडल्या, लॉंग ऑफ रिजन मध्ये धावत जाऊन कॅचेस पकडल्या आणि खऱ्या अर्थाने आजचे त्याचे दोन्ही कॅचेस खूप चांगल्या होत्या आणि एक कॅच जो विनायक भोईरने टिपला तो देखील अफलातून कॅच होता आणि शेवटी सूरजने 2-3 चांगल्या कॅचेस पकडल्यात म्हणून त्याला बेस्ट फिल्डरचा पुरस्कार इथे देतोय. आता मॅन ऑफ द मॅच, लास्ट मॅच कोण आहे? एकटाच आहे, नागेश वाडेकर. लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच. या नागेश वाडेकर आपला सन्मान इथे केला जाईल आणि आपल्यासाठी पारितोषिक आहे 1,000 रुपये प्रितेश पाटील, 5,000 रुपये पाटील ते 5,000 रुपयाचं पारितोषिक तेजस पाटील यांच्याकडून दिले जाईल. संदेश मात्रे आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाणार आहे. टोटल 6,000 रुपये आणि मॅन ऑफ द मॅच संदेश मात्रे यांच्याकडून हे पारितोषिक इथे दिले जाते. टोटल 6,000 रुपये. नागेश वाडेकर मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. नागेश कुठे जाऊ नका, इथेच थांबा. आता या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज 2 नावं होती. एका खेळाडूने 84 धावा केल्यात, एका खेळाडूने 97 धावा केल्यात. काय वाटतंय कोण असेल बेस्ट बॅटर? 84 केलेत म्हणून बेस्ट बॅटर देतोय. 97 केलेत त्याला वेगळं पारितोषिक आहे. चला तर नागेश वाडेकर बेस्ट बॅटर या स्पर्धेमधला, ज्याने 84 धावा केल्यात. वेल प्लेड नागेश. अभिजित महाब्दी आणि संतोष साठे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करावं. बेस्ट बॅटर या एसएन ग्रुप आहे. या सगळे आहेत आपले एसएन ग्रुप म्हटल्यानंतर सगळे आहेत. ते इथे पुढे या कॅमेऱ्याच्या समोर. बेस्ट बॅटर या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर एसएन आयकॉनिक स्पोर्ट्स कडून सोम पवार यांच्या माध्यमातून एक बॅट देखील इथे दिली जाते नागेश वाडेकरला. काय बॅटिंग केली नागेश वाडेकरने. 2 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा होत्या आणि धावा चेस केल्यात. आता थोडस नागेश वाडेकरशी बोलूया. आज चांगला इंटरव्ह्यू दिलाय नागेश वाडेकरने. पॉडकास्ट मध्ये खूप चांगला बोललाय. व्यसनाधीन कोणी होऊ नका. अनेक जी लहान लहान मुलं व्यसनाधीन झालेली आहेत त्याच्या ग्राउंडवरचा किस्सा मगाशी तुम्हाला सांगत होता आणि त्याने पॉडकास्ट मध्ये त्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. नागेश जब आप खेल रहे थे 2 ओवर में महज 15 रन बने थे. मैंने कहा था जब आप बल्लेबाजी के लिए जा रहे थे कि नागेश वाडेकर और फरदीन है तो कुछ भी हो सकता है इस मुकाबले में. वहां से कॉन्फिडेंस बिल्ड हुआ या फिर जिस तरीके से आपने अब तक खेला है टेनिस बॉल क्रिकेट की दुनिया में आपने अच्छी बल्लेबाजी की और उसके बाद अब जब यहाँ पर आप खेलने आए और उसके बाद जो पब्लिक का सपोर्ट था, तालियां बज रही थी आपके हर एक चौके पर, आपके हर एक छक्के पर, क्या कहोगे इस मैच विनिंग नॉक के बारे में?
सर मैच के बारे में, टूर्नामेंट बहुत अच्छा गया और फर्स्ट टाइम नाइट टूर्नामेंट रखा गया है। और सर मैं 12 बॉल में 15 रन था, तो मैं यही सोच के कैलकुलेशन से खेल रहा था कि 12 बॉल में 45 का मैच है, तो 6 सिक्स मारना है मुझे। तो मैं वो हिसाब से कॉन्फिडेंस से दिमाग से रख के खेल रहा था कि मेरे को 6 ही सिक्स मारने हैं। और सर जैसा सिक्स मार रहा था वैसा पब्लिक का एक सपोर्ट था, पीछे से आवाज़ कर रहे थे, तो मैं उसमें और एक अलग तरीके से खेला, उनका आवाज़ आ रहा था तो और कॉन्फिडेंस आ रहा था अंदर से उनके लिए। और पहली बात तो सर इतने रात को 1:30 बज रही है और इनका इतने पब्लिक है, और उनके लिए थैंक्स बोलना चाहूँगा कि ग्राउंड पे इतना देखने के लिए बहुत बहुत शुक्रिया करूँगा मैं। शब्द सुचत नाहीत, परंतु हा जो मुलगा आहे ना, या खेळाडूवर सगळ्यांनी नजर ठेवा. अहमदभाई मीन क्रिकिल नजीरभाई एक चांगले जे युट्यूबर आहेत, त्यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. थँक्यू सो मच नागेश. असाच खेळत राहा आणि असंच नाव कमवत राहा. हा खेळाडू खरोखर एक वेगळा आवली आहे, कारण हा खेळाडू अगदी पाठीमागून झेले घेतो. हा खेळाडू मैदानामध्ये असला का त्याच्याकडून 2 धावा घेणं, बॅटर त्याला कापारा फुटतो, तो कापतो. आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानामध्ये तो आजारी होता. रायगड प्रीमियर लीग मध्ये ताप असताना तो मैदानामध्ये उतरला. इथेही त्याची तब्येत अजूनही ठीक नाहीये, परंतु तो मैदानामध्ये उतरला. आणि हाच तर सगळ्यात मोठा संघर्ष असतो जीवनामध्ये. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर या गोष्टी करायच्याच असतात. ऊन वारा पाऊस ताप येऊ द्या, तुम्हाला काही होऊ द्या, ज्यावेळेला क्रिकेट तुम्हाला बोलवतं वो बुलाती है मगर जाने का नाही. पण क्रिकेट जेव्हा बोलवेल ना तेव्हा नक्की या, कारण तुमच्या नावाची अशीच चर्चा होते. आता या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज, मी मगाशी सांगितलं सर्वाधिक जास्त धावा प्रत्येक ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये तो गेला की बाहुबली नाव पडल्यानंतर तो 4-4 षटकार मारायचा. असा सगळ्यांचा लाडका बाहुबली सुमित ढेकले मॅन ऑफ द सिरीज. नारायण म्हात्रे यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार इथे वितरित करावा. SN आयकॉन स्पोर्ट्स कडून ही बॅट आहे आमचे सोम पवार. या सोम तुम्ही देखील या, कारण तुम्हीच या बॅट पुरस्कृत केलेल्या आहेत. तुमच्या हस्ते बॅट द्या, नारायण नाना आमचे ट्रॉफी देतील. सुमित ढेकले अभिनंदन, वेल प्लेड. मॅन ऑफ द सिरीज नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुमित ढेकलेने हा पुरस्कार इथे मिळवला आहे. सुमित, एवढी मोठी धावसंख्या 2 ओव्हरमध्ये 15 धावा आणि त्यानंतर प्रेक्षकांनी नागेश वाडेकरच्या बॅटिंगला दिलेला प्रतिसाद नक्कीच आमच्यासाठी हा अविस्मरणीय सामना आहे. कारण पावसाळी रेबर बॉल क्रिकेटची स्पर्धा नवी मुंबईमध्ये होते. ठीक आहे, काही वेळेला डिसिजन कधी आपल्या बाजूने लागतात, काही वेळेला विरोधात देखील जातात, परंतु क्रिकेट खेळ पाहता जो खेळ आतापर्यंत झाला या स्पर्धेमध्ये ओव्हरऑल, आणि त्यामध्ये तुला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला, काय म्हणशील? नक्कीच मॅन ऑफ द सिरीज भेटलं आहे त्याचा भरपूर आनंद आहे. आणि या मॅचला बोलायला गेलं तर त्यांनी खरोखर चांगली बॅटिंग केली. आणि इथेच एक्सपिरियन्स काउंट होतं की ज्याला जास्त एक्सपिरियन्स असतं त्याला माहीत असतं की आपल्याला 2 बॉल कुठे डॉट करायचे आहेत, हे नाही. यंगस्टर्स आहेत, शिकतील, आणि मे बी हे नेक्स्ट टुर्नामेंटला जेव्हा भेटतील तर मे बी तसं त्यांनाही तसं आतून आलं पाहिजे की आपण आज मारायला द्यायचं नाही आहे. तेच क्रिकेट आहे आणि व्हेरी वेल डन. चांगलं क्रिकेट, एक गेम ऑफ क्रिकेट जे बघायचं होतं, जे ऑडियन्सला जे पूर्ण दिवसात झालं नव्हतं, तेव्हा फायनलला बघितलं. सुमित, तू बॅटिंग करत होतास त्यावेळेला देखील एक जल्लोष होता प्रेक्षकांचा, कारण बाहुबली मैदानात खेळतोय म्हटल्यानंतर प्रेक्षकांना षटकार पाहायला आवडतात. परंतु नागेश वाडेकर ज्यावेळेला खेळत होता त्यावेळेला आवाज वाढला होता. तू विकेट किपर होतास. नक्कीच जेव्हा अशी क्रुशल मॅच होते ऑडियन्सचा सपोर्ट नेहमीच असतो. इथेच नाही, सगळीकडे आहे. आणि जिथे जिथे सपोर्ट्स आहे तिथे नक्कीच बॅट्समनला एक वेगळा पंप भेटतो की आपल्याला चांगलं क्रिकेट म्हणजे चांगलं रन्स करायचे, आणि तेच त्यांनी केलं आणि त्याच्या टीमला त्यांनी जिंकवलं. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत सुमित. वेल प्लेड, खूप चांगला खेळ केला. मित्र, या 50,000 रुपयाचं पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी देऊन तुमचा सन्मान इथे केला जाईल. सेकंड प्राइज. अभी सेकंड प्राइज 50. उपविजेता संघ ठरलाय शीतलाई कुनकाई विटावा, विक्रोलियन स्ट्रायकर अभिनंदन. आकाश झा आणि सगळेच खेळाडू, तुम्ही देखील खरोखर खूप चांगले खेळलात या स्पर्धेमध्ये. सोपं नाहीये एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये उपविजेता पदापर्यंत जाणं. चांगलं क्रिकेट तुमच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. वेल प्लेड बॉयज. 11 टाइगर के नाम या अभिनंदन. 11 टाइगर केतन मात्रे, तेजस पाटील यांना मी खास करून आमंत्रित करेन. युवा उद्योजक आहेत तेजस पाटील आणि त्यांचा संघ. शेवटपर्यंत हा संघ लढला आणि काय सामना फिनिश केला नागेश वाडेकरने. सो टीममेट्स,
लवकरात लवकर या. अहमद भाई, केतन, फरदीन तर इथेच आहे. सगळ्यांनी पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. अभिनंदन. तेजस पाटील, आपले सगळे कार्यकर्ते घेऊन या. अभिनंदन तेजस, इधर से जा रहा है भाई. खूप चांगला खेळ तुम्ही केलाय. ट्विशा 11 टायगर. ट्विशा म्हणजेच तेजस पाटील यांची कन्या आणि त्या मुलीच्या नावाने त्याचा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतो आणि ही स्पर्धा यांनी गाजवली आहे. केतन मात्रे, वेल प्लेट. केतनच्याही गोठवली गावामध्ये भरपूर चाहते आहेत आणि केतनचा आणि त्याचबरोबर तेजस आणि त्यांच्या संपूर्ण मित्रांचा सन्मान इथे होईल. अभिनंदन. ही टीम या वर्षी हे जिंकलेले आहेत. वेल प्लेट. सुशील पाटील, आपलं देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून संघ बांधणी करत असताना. आणि तेजस पाटील, तुमचं देखील कौतुक. अप्रतिम खेळ तुम्ही सगळ्यांनी दाखवलात आणि शेवटी एक भव्य विजय तुम्ही या स्पर्धेमध्ये मिळवलाय. सो आपण कॅप्टनच्या बिहाफ मध्ये मॅनेजरशी बोलूया. या अहमद भाई, थोडस तुमच्याशी बोलूया. सो अहमद भाई, कैसा लगा आपको ये प्रतियोगिता खेलते हुए? हालांकि अंडर